वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आपण लास्ट एपिसोडमध्ये व्हिडिओमध्ये बेसिक्स ऑफ ॲरेचं अंडरस्टँडिंग केलं होतं, जो की आपल्याला पुढच्या सगळ्या येणाऱ्या चॅप्टरसाठी व्हेरी यूज टू आहे. सो इथं बघू शकतो आपण सर्चिंग अँड सॉर्टिंग ह्या चॅप्टरसाठी आपल्याला ॲरेच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं होतं. सो मी तो एक व्हिडिओ सेपरेट केला आहे, फक्त 10 मिनिटाचा आहे. सो तुम्ही जर बघितला नसेल तर तो प्लीज चॅनलवरती जाऊन चेक करा. अदरवाईज मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देईन. ओके. सो आज आपण युनिट 2 स्टार्ट करणार आहोत, सर्चिंग अँड सॉर्टिंग. याच्यामध्ये काय आहे तर कन्सेप्ट आहेत सर्चिंगच्या आणि सॉर्टिंगची. सर्चिंग म्हणजे काय तर एलिमेंट सर्च करायचं आहे. त्याचे 2 टाईप्स आहेत, लिनियर सर्च अँड बायनरी सर्च. ओके. अँड सॉर्टिंग आहे. सॉर्टिंगचे भरपूर टाईप्स आहेत, पण आपल्याला स्टडीमध्ये 5 दिलेले आहेत: बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन, क्विक अँड मर्ज सॉर्ट. ओके. लेट्स स्टार्ट विथ द ॲक्च्युअल सिलेबस. तर आता पहिलाच क्वेश्चन आहे की व्हॉट इज सर्चिंग, स्टेट इट्स टाईप. सर्चिंग इज अ टेक्निक ऑफ फाइंडिंग अन एलिमेंट फ्रॉम द गिवन डेटा लिस्ट और सेट ऑफ एलिमेंट्स. ओके. सर्चिंग ही एक टेक्निक आहे. काय करायचं आहे आपल्याला? फाइंडिंग अन एलिमेंट. एखादा एलिमेंट फाइंड करायचा आहे इन द गिवन लिस्ट और सेट ऑफ एलिमेंट. सेट आहे एलिमेंटचा किंवा एक लिस्ट आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एखाद्या एलिमेंटला फाइंड करायचं आहे. लाईक आता इथं म्हटलं आहे डेटा लिस्ट और सेट ऑफ एलिमेंट्स. डेटा लिस्ट और सेट ऑफ एलिमेंट्सला आपण ॲरे, लिस्ट और ट्री म्हणतो. ओके. It is a technique to find out an element in a sorted list or unsorted list. Sorted म्हणजे arranged in ascending order or descending order. Unsorted म्हणजे कसे पण नंबर्स असतात ते. ओके. ही काय टेक्निक आहे की एखादा एलिमेंट आहे तो गिवन लिस्टमध्ये काय करायचं आपल्याला शोधायचा आहे. याला म्हणायचं सर्चिंग. सर्चिंगचे 2 टाईप्स आहेत, लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. ओके. आता ते कसे आहेत ते बघूया. फर्स्ट आपण लिनियर सर्चचं अंडरस्टँडिंग करूया. लिनियर सर्च काय करतं, 1 बाय 1 एलिमेंट्सना चेक करत जातं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं ही काय आहे, एक लिस्ट आहे. ओके. आता जी लिस्ट दिली आहे आपल्याकडं ती कशी आहे, 0 to 6 म्हणजे 7 एलिमेंट्स आहेत टोटल. ओके. आपल्या लिस्टमध्ये किती आहेत, 7 एलिमेंट्स आहेत. आता हे 7 एलिमेंट्स आपण काय केलं, एका ॲरेमध्ये स्टोअर केलात. आणि आपल्याला काय केलं आहे, युजरकडनं किंवा आपल्याला इनिशियली एक टार्गेट दिलं आहे 30 नंबर. ह्या लिस्टमध्ये काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. आता अकॉर्डिंग टू लिनियर सर्च अल्गोरिदम, लिनियर सर्चचा अल्गोरिदम काय म्हणतो की तुम्ही स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 प्रत्येक एलिमेंटला चेक करा टार्गेट व्हेरिएबलबरोबर किंवा की एलिमेंट म्हणतात ह्याला. ओके. याच्याबरोबर काय करायचं आपल्याला, 1 बाय 1 प्रत्येक एलिमेंट कम्पेअर करायचा आहे. आणि काय करायचं आहे, आपल्याला जो टार्गेट व्हेरिएबल आहे त्याचं लोकेशन फाइंड आउट करायचं आहे. लोकेशन म्हणजे इंडेक्स पोझिशन आणि लोकेशन हे दोन्ही पण फाइंड आउट होतं. ओके. देन आता काय झालं, पहिला फर्स्ट एलिमेंट बरोबर 10 बरोबर काय झालं, 30चं कम्पॅरिझन झालं. इक्वल आहेत का, नाही. सो आपण वी आर मुव्हिंग टू द नेक्स्ट नंबर 25 बरोबर 30चं हे झालं, कम्पॅरिझन झालं, ते नॉट मॅच. ओके. मूव टू द नेक्स्ट. देन 7 बरोबर 30चं कम्पॅरिझन झालं, नॉट मॅच. देन मूव टू द नेक्स्ट. असं करत करत काय झालं, जेव्हा थर्ड इंडेक्स पोझिशनला आपण जेव्हा आलो तेव्हा आपल्याला 30चं लोकेशन सापडलं. सो वी फाउंड द एक्झॅक्ट मॅच. ओके. जर समजा ह्यातला नंबर कुठला नसलेलाच असा आपल्याला टार्गेट नंबर युजरकडनं मिळाला, फॉर एक्झाम्पल आपल्याला 20 नंबर मिळाला जो की ह्या लिस्टमध्ये नाहीच आहे. ओके. तर आता काय करणार आपण, ही अल्गोरिदम काय करतं, प्रत्येक एलिमेंट अंटिल द एंड ऑफ द ॲरे ते काय करतं, कम्पेअर करत जातं. आणि ॲट द एंड जेव्हा त्याला एलिमेंट सापडत नाही तेव्हा तो म्हणतो की एलिमेंट नॉट फाउंड. ओके. एलिमेंट नॉट फाउंड असं आपल्याला आउटपुट मिळतं. ओके. आणि जेव्हा आपल्याला सापडतं तेव्हा मॅच फाउंड आणि एलिमेंट इज ॲट इंडेक्स 3.
म्हणजे इंडेक्स 3ला जो एलिमेंट आहे त्याचं एलिमेंटचं लोकेशन आपल्याला मिळतं. हे झालं बेसिक ऑफ लिनियर सर्च. आयडिया तुम्हाला नक्की आली असेल कसं लिनियर सर्च अल्गोरिदम वर्क होतं. ओके, आता त्याच्याबद्दलची थेरी दिली आहे मी. म्हणजे तुम्हाला जर 4 मार्काला क्वेश्चन पडला तर आन्सर काय लिहायचं. ओके, तर आता एक्सप्लेन द लिनियर सर्च और सिक्वेन्शियल सर्च. लिनियर सर्चला सिक्वेन्शियल सर्च पण असं पण म्हणतात. एखाद्या वेळेस तुम्हाला लिनियर न देता सिक्वेन्शियल सर्चबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायला सांगतील. ओके, द सर्च मेथड इन विच अन एलिमेंट टू बी सर्च इज चेक्ड इन द एंटायर डेटा स्ट्रक्चर और in a sequential way from starting to end is called as linear search. आता बघा, ही एक सर्च मेथड आहे ज्याच्यामध्ये काय होतं, ॲन एलिमेंट, एक एलिमेंट असतो टू बी सर्च, ज्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. तो काय केला जातो, चेक केला जातो इन द एंटायर डेटा स्ट्रक्चर. पूर्ण डेटा स्ट्रक्चरमध्ये, पूर्ण लिस्टमध्ये काय केला जातो, चेक केला जातो, म्हणजे सर्च केला जातो. ओके, इन अ सिक्वेन्शियल वे म्हणजे कसं, 1 by 1 फ्रॉम स्टार्टिंग टू एंड, फ्रॉम 0 इंडेक्स पोझिशन टू द लास्ट एलिमेंट. ओके, काय केला जातो, चेक केला जातो. आणि ह्या मेथडलाच, ह्या सर्चिंग मेथडलाच काय म्हणतो आपण, लिनियर सर्च म्हणतो किंवा सिक्वेन्शियल सर्च म्हणतो. ओके, देन लिनियर सर्च इज इझिएस्ट अँड स्ट्रेट मोस्ट सर्चिंग टेक्निक ॲज सर्च एलिमेंट is compared with to all the element in the array in sequence. ओके, आता बघा, वाक्य सोपं आहे. लिनियर सर्च काय आहे, इझिएस्ट अँड स्ट्रेट मोस्ट सर्चिंग टेक्निक. ही काय आहे, इझी आहे आणि स्ट्रेट आहे. ओके, आणि देन काय म्हटलं आहे, ह्याच्यामध्ये काय होतं, ॲज काय करतं, ॲज सर्च एलिमेंट इज कम्पेअर्ड टू द ऑल एलिमेंट्स इन द ॲरे इन सिक्वेन्स. सर्च एलिमेंट जो आहे तो प्रत्येक ॲरे एलिमेंट बरोबर कम्पेअर केला जातो, म्हणून ह्याला काय म्हटलं आहे, इझिएस्ट म्हटलं आहे. ओके, देन द सर्च एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ फर्स्ट एलिमेंट. जो काही सर्च एलिमेंट आहे तो काय केला जातो, प्रत्येक वेळी फर्स्ट एलिमेंट म्हणजे विच इज पोझिशनल ॲट इंडेक्स 0. इंडेक्स 0ला जो नंबर आहे त्याच्याबरोबर काय केला जातो, कम्पेअर केला जातो. ओके, then it is compared with second element positional at index 1. इंडेक्स 1च्या नंबरबरोबर कम्पेअर केलं जातं, अँड सो ऑन. इंडेक्स 2, इंडेक्स 3, इंडेक्स 4 असं आपण काय करतो, सर्च एलिमेंटला काय करतो, कम्पेअर करतो. ओके, देन इफ सर्च एलिमेंट इज मॅच्ड विथ वन ऑफ द एलिमेंट इन ॲरे. जो काही आपला सर्च एलिमेंट आहे तो ॲरेमधल्या एका एलिमेंट बरोबर मॅच झाला की काय करणार आपण, देन वन कॅन प्रिंट दॅट डिझायर्ड एलिमेंट फाउंड, एल्स डिझायर्ड एलिमेंट नॉट फाउंड ऑर डज नॉट एक्झिस्ट इन द ॲरे. काय होतं, जर एलिमेंट फाउंड झाला तर काय करणार, प्रिंट होणार की आपल्याला डिझायर्ड एलिमेंट फाउंड झाला आहे, किंवा एल्समध्ये काय म्हटलं आहे, डिझायर्ड एलिमेंट डज नॉट एक्झिस्ट इन ॲरे. ओके, हे झालं आपलं लिनियर सर्चचं डिस्क्रिप्शन. आता लिनियर सर्चचं डिस्क्रिप्शन बरोबर आपल्याला एक एक्झाम्पल लिहायचं आहे. हे 4 पॉईंट लिहिले की तुम्हाला 2 मार्क्स 100% मिळणार, पण हे एक्झाम्पल लिहिलं की आणखी 2 मार्क एक्स्ट्राचे मिळणार. ओके, म्हणजे 4 मार्काला हा क्वेश्चन असतो. 2 मार्क्स डिस्क्रिप्शनला, 2 मार्क एक्झाम्पलला. एक्झाम्पलला ऑप्शनल ठेवू नका, कारण की एक्झाम्पल लिहिल्याशिवाय तुम्हाला कंप्लीट मार्क मिळत नाहीत. ओके, देन आता काय झालं, हे बघा, आता इथं एक्झाम्पल सेम तसंच घेतलं मी. इंडेक्स व्हॅल्यू लिहायची, डेटा लिहायची. आता इथं मी 6 एलिमेंट घेतल्यात. आपल्याला काय आहे की एलिमेंट आहे 18. इथं कम्पेअर केलं आहे, 0 इंडेक्स बरोबर केलं आहे, देन 1 इंडेक्स बरोबर केलं आहे, 2 इंडेक्स बरोबर केले, 3 इंडेक्स बरोबर केले, आणि 4 इंडेक्स व्हॅल्यूला आपल्याला काय झालं आहे, एक्झॅक्ट मॅच फाउंड झाला आहे. आणि काय केलं आहे, आपण प्रिंट केलं आहे इंडेक्स 4. इंडेक्स 4 म्हणजे आपलं जो लोकेशन आहे तो प्रिंट केलेला आहे, आणि रिटर्न म्हणजे त्यातनं आपल्या लूपमधनं बाहेर पडलो आहे. ओके, आता ह्याचा प्रोग्राम कसा लिहायचा, ह्याचा प्रोग्राम पण पेपरला विचारला जातो. सो ह्याचा प्रोग्राम खूप इझी आहे. हां, आता बघा, हे झाले आपले हेडर फाईल्स, जे की आपण सीमध्ये फर्स्ट इयरला शिकलो आहे. stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल्स. ओके, याचं लॉंग फॉर्म असा आहे. देन इंट मेन,
हा झाला आपला मेन फंक्शन. मेन फंक्शनमध्ये काय केलं आपण, ॲरेचं इनिशियलायझेशन केले. आता ॲरे डिक्लेरेशन आणि ॲरे इनिशियलायझेशनमध्ये थोडासा फरक आहे, मायनर फरक आहे. आपल्याला शिकवलं आहे, म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. इंट ॲरे ऑफ 5 असं जर लिहिलं असेल तर ह्याला ॲरे डिक्लेरेशन म्हणायचं. ओके. आणि जर असं लिहिलं असेल तर ॲरे इनिशियलायझेशन म्हणायचं. म्हणजे ॲरेमध्ये कुठले व्हॅल्यूज आहेत हे पण आपण डिफाईन करून दिले. ओके. देन इंट आय अँड की. आय म्हणजे आपल्याला लुपिंगसाठी यूज करायचं आहे, की म्हणजे आपला टार्गेट व्हॅल्यू जो सर्च इलिमेंट आहे. ओके. देन फाउंड इज इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला इलिमेंट सापडला आहे का नाही हे चेक करण्यासाठी. व्हेरिएबल टू चेक इफ नंबर इज फाउंड. हे चेक करण्यासाठी आपण काय केलं आहे, फाउंड नावाचा नंबर हे घेतला आहे, बुलियन टाईप व्हॅल्यू घेतला आहे. म्हणजे 0 आणि 1मध्ये आपण त्याला शिफ्ट करणार आहोत. ओके. देन इनपुट नंबर टू सर्च. आता काय करायचं आहे, युजरकडनं एक नंबर सर्च करायसाठी घ्यायचा आहे. एंटर नंबर टू सर्च. फॉर एक्झाम्पल मी काय केलं आहे, आता आपल्या ॲरेमध्ये काय आहे 20 नंबर ओके. इथं आपलं काय आहे 20 नंबर एक्झिस्ट आहे. मी ॲज अ युजर म्हणून 20 नंबर एंटर केला. आणि आता कीमध्ये काय झाला, आपला की इज इक्वल टू काय झाला 20 झाला. ओके. आता फॉर एक मी लूप तयार केला आहे. आपले नंबर्स किती आहेत, 5 एलिमेंट आहे, म्हणून यांची व्हॅल्यू 5 झाली. ओके. आपण आता 5 टाईम आपला लूप फिरणार आहे. इंडेक्स व्हॅल्यू 0पासून स्टार्ट होणार कंपॅरिझन. सो मी आयची व्हॅल्यू 0 ठेवल्या. आय लेस दॅन 5 म्हणजे इथं काय असणार आहे, आपल्या इंडेक्स व्हॅल्यू 0 1 2 3 आणि 4 म्हणजे लेस दॅन 5 म्हणजे 4पर्यंतच आपलं काय होणार कंपॅरिझन होणार. ओके. आणि आय प्लस प्लस. आता आपण इथं जरासं एक्झाम्पल करून बघूया. आता चेक इफ करंट एलिमेंट मॅचेस विथ द की एलिमेंट. ओके. इफ ॲरे ऑफ आय. आता फर्स्ट काय असणार आहे, ॲरे ऑफ आय काय असणार आहे आपला 0 असणार आहे. ओके. ॲरे ऑफ आय 0 असणार आहे. ॲरे ऑफ आय इक्वल टू की आहे का, की आपला किती आहे 20 आहे. ओके. आणि ॲरे ऑफ आय किती आहे, ॲरे ऑफ 0 म्हणजेच ॲरे ऑफ आय किती आहे 10 आहे. इक्वल आहेत का, नाही. मग ह्याच्यामध्ये हे फॉल्स झालं, त्यामुळे ह्या आपण इफ स्टेटमेंटमध्ये जाणार नाही. ओके. इथनं पुन्हा ह्या इफ ब्लॉकमधनं बाहेर पडलो, ह्या फॉर लूपमधनं पुन्हा वरती गेलो. आता आय इज इक्वल टू काय झालं आपलं, आय इज इक्वल टू 1 झालं. ओके. आय लेस दॅन 5 म्हणजे 1 लेस दॅन 5 आहे. ओके. देन आता चेक करणार इफ ॲरे ऑफ 0च्या जागी काय होणार, आता ॲरे ऑफ इथं आपलं होणार ॲरे ऑफ 1. ॲरे ऑफ 1. ॲरे ऑफ 1 पोझिशनला काय आहे आपला 20 आहे. ओके. म्हणजे काय होणार 20 इक्वल टू 20 आहे. म्हणजे इथं काय झालं आपलं, हे इफ ट्रू झालं, कंडिशन ट्रू झाली. सो आपण इफच्या ब्लॉकमध्ये आलो, कंडिशन ब्लॉकमध्ये. याच्यामध्ये काय करणार आता, प्रिंट एफ नंबर फाउंड ॲट पोझिशन. आता पोझिशन काय असते, इंडेक्स व्हॅल्यूपेक्षा +1 असते. आता काय झालं, इथं आयची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे आय 1 + 1 म्हणजे आपली पोझिशन काय झाली 2. म्हणजे नंबर फाउंड ॲट पोझिशन 2 असं आउटपुट येणार आपलं. फाउंड इज इक्वल टू 1 झालं म्हणजे आपल्याला नंबर फाउंड झाला आहे. आणि ह्याच्यामधनं काय झालं, ह्या ब्रेक काय करतो, काय आपला जो लूप आहे त्याला ब्रेक करतो. आपल्याला नंबर फाउंड झाला, त्यामुळे आपण ह्या लूपमधनं बाहेर पडलो, ब्रेक झालो. आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर काय केलं, इथं कंडिशन चेक झाली, इफ फाउंड इक्वल टू 0. इथं जर समजा युजर म्हणजे मी 25 नंबर टाकला असता, जो की ह्या एलिमेंट लिस्टमध्ये एक्झिस्टच करत नाही, तेव्हा काय होणार की आपला जो लूप आहे तो कंटिन्युअसली ॲट द एंड ऑफ द नंबर म्हणजे 50पर्यंत चेक करत जाणार की ह्या लिस्टमध्ये 25 नंबर एक्झिस्ट करतो की नाही. आणि ॲट द एंड ह्या इफच्या ब्लॉकमध्ये जर तो जाणार नाही, सो ह्या फॉर लूपमध्ये बाहेर पडेल. आणि तेव्हा काय असणार, फाउंड इक्वल टू 0च राहणार आहे. सो
नंबर नॉट फाउंड असं प्रिंट होणार आणि रिटर्न 0 म्हणजे आपला काय झाला, प्रोग्राम क्लोज झाला. इथं झालं जेव्हा नंबर डज नॉट एक्झिस्ट इन द लिस्ट आणि जेव्हा एक्झिस्ट आहे तेव्हा काय होणार, नंबर फाउंड ॲट पोझिशन 2 असं प्रिंट होणार. ब्रेक होणार, लूपच्या बाहेर पडलो, पुन्हा एकदा काय करणार, ते फाउंड इक्वल टू 0 आहे का चेक करणार. ओके, आता नंबर फाउंड झाला त्यामुळे आपल्या फाउंडची व्हॅल्यू काय झाल्या, 1 झाल्या. सो फाउंड इक्वल टू 0 असेल तर नंबर नॉट फाउंड होणार. आता आपला काय झालं आहे, नंबर फाउंड झाला आहे आपला. सो इथं काय असणार आहे, फाउंड इक्वल टू 1 असणार आहे. सो काय होणार की ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन होणार. इक्वल टू आहे का, नाही. इक्वल टू इथं नाही आहे बिकॉज इथं आपली फाउंडची व्हॅल्यू 1 झाल्या. 1 इक्वल टू 0 असतं का, नाही. हे फॉल्स झालं. सो आपण ह्या ब्लॉकमध्ये गेलो नाही. आता डिरेक्टली आपण काय होणार, रिटर्न 0ला येणार म्हणजे काय होणार, आपला इथं प्रोग्राम क्लोज होणार. ओके, हे झालं लिनियर सर्चचा प्रोग्राम. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बायनरी सर्चचं एक्सप्लेनेशन देते प्लस प्रोग्राम एक्सप्लेन करते. तोपर्यंत ह्याचं अंडरस्टँडिंग करा. हा कोड कसा करायचा, हा कोड एक्झिक्यूट करून बघा म्हणजे तुम्हाला ह्याच्याबद्दलचे डीप नॉलेज किंवा डीप अंडरस्टँडिंग होईल. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून कोड न बघता करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कोड स्वतः तयार करता येत नाही. आणि DSU हा असा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला डिप्लोमा असू दे किंवा डिग्री असू दे प्रत्येक ठिकाणी तुमच्या प्रोफेशनला हायर लेवलला नेण्यासाठी DSU उपयुक्त आहे. ओके, सो गाईज, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज subscribe my channel and like, share with your friends. Thank you so much.